करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण आपल्या आयुष्यात मनावर ओझं घेऊन चाललेलो आहोत. अहो, प्रत्यक्षपणे जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना मनाला बघा हलकं ठेवायचं आहे. आता मनाला हलकं ठेवायचं म्हणजे काय नेमकं करायचं? बघा, ज्याप्रमाणे आयुष्य खूप सुंदर आहे, परंतु जगत असताना दुःखामध्ये आणि सुखामध्ये ज्या वेळेला आपल्या वाटेला येणारे दुःख, त्या दुःखात हसायचं कसं आणि डोळ्यात अश्रू आणता रडायचं कसं, हे शिकवणारं जर कोणी भेटत असेल तरच आयुष्याची वाटचाल बघा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळेल. का भाग द्यावा लागला? आपण आपल्या डोळ्यातून पाणी आणू शकतो. जर कोणी काही बोललं तरी आपल्या डोळ्यातून पाणी येतं. कारण का मनावरचं ओझं प्रत्यक्षात आपण घेऊन फिरत आहोत. आतल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आतल्या मनाला पडलेले प्रश्न आहेत ना, ते बाहेरच तुम्ही काढलेले नाही आहेत. जे कोणी बोलतील ते तुम्ही आतमध्ये ठेवलेले आहात. ते तुम्हाला दिसणार नाही आहे, फक्त जाणवतील. आपण बघा एखाद्या प्रवासाला निघालेलो आहोत. प्रवासाला निघताना आपण बरोबर आपली बॅग पॅक करतो की नाही? किती कपडे घ्यायचे आहेत, काय खायला न्यायचं आहे, बरोबर सर्व औषधं गोळ्या बरोबर नेतो की नाही? तेव्हा आपल्याला आपलीच बॅग जड होत असते. त्यातले परत आपण कपडे बाजूला काढतो. कारण का 3 दिवसाचा प्रवास आहे, 4 दिवसाचा प्रवास आहे, त्यानुसार एवढे कपडे नको, म्हणून आपण काय करतो, त्यातले कमी करतो आणि बॅग हलकी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मनाला हलकं करायचं आहे. आता मनाला कसं हलकं करणार? मग त्यासाठी बघा प्रत्यक्षपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे तुम्ही मनामध्ये ठेवताय ना, ते प्रश्न पहिले उलगडले गेले पाहिजे. उघडले तरच त्याचा बघा प्रत्यक्षपणे विस्तार होईल आणि त्यातूनच तुम्हाला त्याचं उत्तर प्राप्त होईल. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपलं दुःख सांगितलं नाही, तर त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षात तुम्हाला त्याचं उत्तर कळणार नाही आहे. स्वतःच्या बुद्धी आणि शक्तीवर नक्कीच विश्वास ठेवा. कारण प्रत्येकाचे दिवस बदलत असतात, फिरत असतात. दिवस येतात, दिवस जातात सुद्धा. परंतु स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवणं का गरजेचं आहे ना? समर्थ म्हणाले, आपल्याला सुद्धा बुद्धी प्राप्त करून दिलेली आहे, परंतु बुद्धीचा वापर आपण बघा ज्याप्रमाणे करायचा असतो त्याप्रमाणे आपण करत नाही. जो आपल्या प्रगतीसाठी सर्वाधिक कष्ट घेतो ना, तोच सर्वात चांगला मनुष्य असतो. आता आपली प्रगती व्हावी असं आपल्याला सुद्धा वाटत असतं. आपण लोकांची फक्त प्रगती पाहत असतो, परंतु आपण जेव्हा स्वतःच्या प्रगतीसाठी कष्ट घेतो, मेहनत करतो ना, त्यावेळी बघा आपलं नावसुद्धा उत्तम प्रकारे बघा आपल्याला पाहायला मिळतं. लोकांच्या शाबासकी, लोकांच्या वाहवा प्रत्यक्षपणे आपल्या या देहाची स्तुती करत असतात. आपल्याला तेव्हा कोणीही वाईट बोलणार नाही आहे. परंतु ज्यावेळी मनावरती ओझं केव्हा निर्माण होतं? आपले शेजारी असतात, आपलेच नातेवाईक असतात, आपले मित्रमैत्रिणी असतात. ते कधी आपल्याशी भांडण करत नाही, कधीही वाद करत नाही, परंतु काही शब्द असे बोलून जातात की बघा, सकाळी आलेला देह
संध्याकाळी बघा प्रत्यक्षात ती व्यक्ती त्याच्या घरामध्ये टोकवतसुद्धा नाही. असं काय झालं? भांडण तर झाली नाही, वाद तर झाला नाही आहे, मग झालं काय? मनामध्ये आलेला पहिला प्रश्न. मनामध्ये आपण काय ठरवून दिलं आहे की बाबा या व्यक्तीने मला असं बोललेलं आहे, ती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे असे शब्द बोलल्यानंतर माझ्या मनाला लागलेलं आहे. आता आपण विचारायला जायला पाहिजे ना की बाबा तुम्ही असं का बोललात, तरच आपल्याला त्याचं उत्तर कळेल ना. आणि जर आपण मनामध्येच जर साठवून ठेवलं की मला ही व्यक्ती अशी बोललेली आहे, मग आता मी त्या व्यक्तीशी कधीही बोलणार नाही आहे, मग शेवटी बघा देह निघून जाईल, परंतु जी मनाला लागलेली खंत आहे, मनाला लागलेली जी बघा प्रत्यक्षपणे वेदना आहेत, त्या गायब होणार नाही आहेत. तुमचा हेतू शुद्ध आणि उद्देश जर चांगला असेल ना, तर बघा देव निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मदत करत असतो. आपल्याला वाटतं की आपला मुलगासुद्धा, आपली मुलगीसुद्धा उत्तम प्रकारे बघा शिकून मोठी व्हावी, चांगल्या प्रकारे उत्तम असं कार्य करावं, असं आपल्याला वाटतं. परंतु आपण मनावर ओझं घेऊन चाललेलो आहोत. आपण दुसऱ्यांच्या मुलांचा, दुसऱ्यांच्या मुलींचा विचार करत असतो की बाबा हे उत्तम असे शिकलेले आहेत, उत्तम असे कार्य करत आहेत, आपली मुलं, आपल्या मुली कशा होतील बघा प्रत्यक्षपणे याचा विचार करत आपण जगत चाललेलो आहोत. समर्थ म्हणाले याची चिंता तू करू नकोस, चिंता तो करणार आहे, विश्वाची चिंता तो करत आहे बाबा, बरोबर की नाही? म्हणून पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे हे अधिक महत्त्वाचे असतात. आपण फक्त एवढेच म्हणत असतो, जर कोणी आपल्याला जर म्हटलं तर त्यांना आपण एकच विचार, आपण बघा प्रत्येक वेळेला एकच उत्तर देतो, बाबा मी तुमच्यापेक्षा 3-4 पावसाळे जास्त काढलेत. परंतु पावसाळे जरी जास्त काढले, परंतु त्यांनी पावसाळ्याचा अनुभव घेतला आहे. तुम्ही फक्त दिवसच पाहिले, त्यातला जो अनुभव आहे तो सुद्धा घे पाहिजे ना. विचार करा. क्षणोक्षणी आपल्याला येणारं दुःख हरवून जे नव्या सुखाचा शोध घेतात, तेच तर नवीन आयुष्य आहे ना. आणि ते खऱ्या अर्थाने जगलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये दुःख केव्हा हरवून जातील, केव्हा सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळतील, ज्या वेळेला आपल्या वाटेला येणारे दुःख, का दुःख आले, जर आपण विचार जर केला, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःखही येणारच. जर दुःख जर येत नसतील, असं होऊच शकत नाही. कारण समर्थांनी उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. स्वतःच्या मनाला प्रथमतः हा प्रश्न विचार की विचारे मना तूची शोधून पाहे. शोधलं पाहिजे की खरंच या जगामध्ये सुखी कोण आहे. मनावरचं ताण, मनावरचं बघा प्रत्यक्षपणे ओझं आहे ना, आपल्याला हलकं करायचं आहे. आपण जास्त चिंता, जास्त टेन्शन घेऊन बसलेलो अहो, तेच तर आपल्याला कमी करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला उपाय, आपल्याला बघा उत्तमाचा पर्याय प्राप्त करून दिलेला आहे. परंतु आपण त्या पर्यायावर विश्वास ठेवत नाही आहे. आपण त्या बघा जो उपाय आहे त्या उपायावर आपण लक्ष देत नाही आहे, काम करत नाही आहे. आता कोणतं, प्रश्न पडला ना, कोणतं कारण आहे, कोणतं उपाय आहे? समर्थ म्हणाले, ज्या ज्या देहाच्या वाटेला आलेले दुःख असेल, स्पष्टपणे समर्थांनी सांगितले, ज्या ज्या मनुष्य देहाच्या वाटेला आलेलं दुःख असेल, प्रसंग असेल, संकट असेल, त्या देहाने त्या स्वतःचा आत्मविश्वास न डळमळता विश्वास फक्त परमेश्वरावर ठेवणं गरजेचं आहे. आणि जे कार्य करायचं आहे ते मनपूर्वक करून प्रत्यक्षात
निवेदन ठेवता आलं पाहिजे. जे निवेदन मानलेलं आहे त्या निवेदनाची पूर्तता श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. हा सर्वात मोठा उपाय आहे, सर्वात पर्याय आहे. हा शोधता आला पाहिजे. आपल्याला जगामध्ये अनेक रस्ते, अनेक बघा वाटा आपल्याला पाहायला मिळत असतात, परंतु कोणत्या रस्त्याने जायचं आहे, कोणत्या रस्त्याने गेल्यावर आपल्या मनावरचं ताण, मनावरचं ओझं आपलं हलकं होईल, कोणत्या वाटेला ज्यावेळी आपलं जाऊ त्यावेळी आपल्या पायाला बघा काटे टोचतील. समर्थ म्हणाले, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. म्हणून विचार जर आपण केला ना, अहंकाराची फक्त एकच गोष्ट वाईट आहे, तो कधी तुम्हाला जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. तरी शेवटी आपण गर्वपणा, अहंकार, अभिमान बाळगून आहोत. ते आपल्यामध्ये नसलेच पाहिजेत. आले की त्यांना प्रथमतः बाहेर काढलं पाहिजे. आता त्यांना बाहेर कसं काढावं? जा सद्गुरूशी शरण. कारण दुराचारी, दुष्ट स्वभावाचा आणि विनाकारण नुकसान करणारा, बघा जर आपले मित्र असतील त्यांपासून आपण दूर राहिलो पाहिजे, बरोबर की नाही? आपलेच मित्र आपले वैरी निघतात. काही वेळेला बघा प्रत्यक्षपणे आपल्या सोबत होते, परंतु अशा वाईट संगतीला आपण लागल्यानंतर तेच मित्र बघा आपोआप बाजूला सरले. कारण कोणताही मित्र वाईट नसतो, परंतु संगत ही अशी आहे ज्या संगतीप्रमाणे बघा मित्रामध्ये ताटातूट होते. म्हणून चांगल्या मित्रांची, चांगल्या संगतीतल्या बघा नातेवाईकांची आपण संगत धरली पाहिजे. नातेवाईक प्रत्येक जण आपल्याला पाहायला मिळतील, परंतु प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. कोणी रागीट असतं, कोणी प्रेमळ असतो, कोणी मनमिळावू असतो, तर बघा प्रत्यक्षात कोणी समोरासमोर डायरेक्ट बोलणारा असतो. मग काही काळानंतर आपल्याला जाणीव होते की काही लोकांना गमावून आपल्याला खूप काही मिळालं असतं, आपल्याला असं वाटतं. परंतु वाईट लोकांची संगतच ही कायम नुकसानकारक असते. त्यांचा जर आपण सहवास सोडला ना, मग जीवनामध्ये त्यांची जाणीवच होणार नाही, बरोबर की नाही? म्हणून सहवास हा उत्तमच असणं गरजेचं आहे. आपल्याला प्रत्यक्षपणे नामस्मरणामध्ये का असणं गरजेचं आहे? आपल्याला मनावरचं ओझं कमी करायचं आहे. आपल्याला मनावरती आलेला प्रेशर, मनावरचा ताण कमी करायचा आहे. मनावरचा ताण, मनावरचं ओझं जर कमी करायचं असेल तर आपल्याला प्रत्यक्षात नामस्मरणामध्ये भर देणे खूप गरजेचं आहे. कारण नामस्मरण जर तुझ्या मुखामध्ये असेल तर बघा समोरची व्यक्तीसुद्धा समोरून नमस्कार करेल. आणि त्यावेळी नमस्कार करत असताना आपला देह लाजता कामा नये. त्यावेळीसुद्धा आपले 2 हात जोडणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनासुद्धा नमस्कार करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या देहामध्ये सुद्धा प्रत्यक्षपणे भगवंत आहे. म्हणून समोरून जर आपल्याला नमस्कार करत असेल तर बघा प्रत्यक्षात मनावरचा ताण हा नक्कीच कमी होतो. कारण त्यावेळेला न लाजता समोरील व्यक्तीला नमस्कार करून ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.